नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघूया. मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट. मिस्टर कसमचा मातीची भांडी बनवण्याचा बिझनेस आहे. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. तो एक फिक्स असा आकडा आहे त्याचा, तो तेवढे भांडे डेली बेसिसवर बनवतो, म्हणजे एका दिवसाला बनवतो. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज, बघा आता एका भांड्याची किंमत आपल्याला दिलेली आहे ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे. तो एका दिवसाला जेवढे भांडे बनवतोय त्या भांड्याच्या 10 टाइम्स करायचं आहे आपल्याला, आणि त्यामध्ये 40 ऍड करायचे आहेत. तेवढी एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600, आणि तो दिवसभरात जेवढे भांडे बनवतोय तर त्या टोटल सर्व भांड्यांची मिळून आपल्याला प्राइस दिलेली आहे ₹600. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला फाइंड करायला सांगितलेली आहे, आणि तो एका दिवसामध्ये किती भांडे बनवतोय ती क्वांटिटी आपल्याला फाइंड करायला सांगितलेली आहे. मग आपण तो एका दिवसाला किती भांडे बनवतोय ते नंबर एक्स कन्सिडर करूयात. लेट मिस्टर कसम मेक्स पॉट्स पर डे बी एक्स. तो एका दिवसाला एक्स भांडे बनवतोय असं आपण कन्सिडर केलेलं आहे. मग एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट किती येणार आहे? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट आपल्याला काय सांगितलेलं आहे, तो दिवसाला जेवढे भांडे बनवतोय त्याच्या 10 टाइम्स करायचं आहे, म्हणजे एक्सच्या 10 टाइम्स करायचं आहे, आणि त्यामध्ये ₹40 ऍड करायचे आहे. तेवढी कॉस्ट एका भांड्याची आहे. आणि आपल्याला एका दिवसामध्ये बनवलेल्या भांड्याची टोटल अमाऊंट सांगितलेली आहे ₹600. मग बाय कंडिशन बघा, आता आपल्याला एका भांड्याची किंमत मिळालेली आहे, तो एका दिवसाला किती भांडे बनवतो ते देखील माहिती आहे. यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला टोटल अमाऊंट मिळणार आहे, आणि ती देखील आपल्याला दिलेली आहे. मग ते आपण इक्वेशनच्या स्वरूपात मांडून घेऊयात. मग बघा, x मल्टिप्लाय बाय 10x प्लस 40 यांचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं तर आपल्याला 600 मिळणार आहे. म्हणजेच एका भांड्याची किंमत आणि त्याला भांड्यांची टोटल संख्या यानं मल्टिप्लाय जर केलं तर आपल्याला टोटल अमाऊंट मिळणार आहे. आता याला आपण सॉल्व्ह करून घेऊया. मग बघा, ह्या x न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करूयात. मग काय मिळणार आहे? 10x स्क्वेअर प्लस 40x. 600 ला इकडे मायनस मध्ये घेऊन येऊयात, इज इक्वल टू 0. आता याला आपण 10 न डिवाइड करून घेऊयात. मग काय मिळणार आहे? x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. या 60 चे आता फॅक्टर पाडून घेऊयात. याच्या असे फॅक्टर पाडायचे आहेत की त्यांची ऍडिशन 4 आली पाहिजे. मग इथं कोणते फॅक्टर येतील बघा, 10 6 जा, आणि इथं येणार आहे मायनस, म्हणजे 10 यांचं दोघांचं 10 आणि मायनस 6 मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस 60 मिळेल, आणि या दोघांची ऍडिशन केली तर 4 येणार आहे. आता हे दोन फॅक्टर आपण इथं लिहून घेऊयात. मग बघा, x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. त्या दोघांमध्ये काय कॉमन निघतंय बघा, x कॉमन निघणार आहे. मग ब्रॅकेटमध्ये x प्लस 10 येणार आहे. या दोघांमध्ये मायनस 6 कॉमन निघेल, मग ब्रॅकेटमध्ये x प्लस 10 येईल, इज इक्वल टू 0. x प्लस 10 इक्वल आलेला आहे, त्याला आपण कॉमन घेऊयात. मग सेकंड ब्रॅकेटमध्ये बघा काय येणार आहे, x मायनस 6 इज इक्वल टू 0. मग एकदा फर्स्ट ब्रॅकेट 0 घेऊयात आणि नंतर सेकंड ब्रॅकेट 0 घेऊयात. x प्लस 10 इज इक्वल टू 0 और x मायनस 6 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू मायनस 10 येणार आहे, आणि x इज इक्वल टू 6 येणार आहे. पण x म्हणजे काय आहे? नंबर ऑफ पॉट्स आहेत. मग नंबर ऑफ पॉट्स नेव्हर निगेटिव्ह. नंबर ऑफ पॉट्स नेव्हर निगेटिव्ह. देअरफॉर x इज इक्वल टू आपल्याला 6 मिळणार आहे. मिस्टर कसम मेक्स 6 pots
पर डे, एका दिवसाला तो 6 भांडे बनवतोय आणि आपल्याला एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट सांगितलेली आहे. मग प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट किती दिलेली आहे आपल्याला 10x + 40. मग बघा किती येणार आहे ती 10 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळालेली आहे प्लस 40 म्हणजे 60 + 40 म्हणजे 100 रुपीज एवढी एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे आणि एका दिवसाला तो 6 भांडे बनवतोय. क्वेश्चन नंबर 7 बघा आता. Pratik takes 8 hours to travel 36 kilometer downstream and return to the same spot. प्रतीकला एका बोटीनं प्रवाहाच्या दिशेनं 36 किलोमीटर प्रवास करून परत त्याच जागेवर येण्यासाठी 8 तास लागतात असं सांगितलेलं आहे. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. त्या बोटची जी स्पीड आहे स्टील वॉटर म्हणजे संथ पाण्यामध्ये, ती स्पीड आपल्याला 12 किलोमीटर पर आवर दिलेली आहे. आणि फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट, आणि त्या पाण्याची स्पीड काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. मग आता पाण्याची स्पीड आपण x कन्सिडर करूयात. लेट द स्पीड ऑफ वॉटर बी x किलोमीटर पर आवर आणि द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर म्हणजे संथ पाण्यामध्ये त्या बोटची स्पीड आपल्याला 12 किलोमीटर पर आवर दिलेली आहे. ज्यावेळेस ती बोट प्रवाहाच्या दिशेनं वाहणार आहे त्यावेळेस त्या बोटची स्पीड तर असणारच आहे, पण पाण्याची स्पीड देखील त्याला लोटणार आहे. म्हणजे त्या बोटची स्पीड अजून वाढणार आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस ती बोट प्रवाहाच्या दिशेनं जाणार आहे त्यावेळेस बोटची स्पीड प्लस पाण्याची स्पीड आपल्याला ऍड करावी लागणार आहे. आणि ज्यावेळेस ती बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणार आहे त्यावेळेस आपल्याला बोटच्या स्पीड मधून पाण्याची स्पीड मायनस करावी लागणार आहे. मग स्पीड ऑफ बोट ऍट डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने त्या बोटची स्पीड काय असणार आहे x + 12 किलोमीटर पर आवर असणार आहे. ही स्पीड ऑफ बोट ऍट अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आपल्याला त्या स्पीड बोटच्या स्पीड मधून पाण्याची स्पीड मायनस करावी लागणार आहे. म्हणजेच 12 - x किलोमीटर पर आवर एवढी स्पीड आपल्याला मिळणार आहे. मग आता बाय कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. आपल्याला त्या बोटला जाण्यासाठी आणि तिथून परत येण्यासाठी टोटल टाइम दिलेला आहे 8 आवर्स. म्हणजे आपल्याला जाण्यासाठी लागणारा वेळ प्लस येण्यासाठी लागणारा वेळ यांची ऍडिशन करायची आहे आणि इज इक्वल टू 8 असं दाखवायचं आहे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवून आपल्याला तो टाइम फाइंड करायचा आहे. मग डाऊनस्ट्रीम म्हणजे जाताना किती वेळ लागला बघा त्या बोटला, डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे जाताना म्हणजे डाऊनस्ट्रीम टोटल डिस्टन्स किती आहे 36 अपॉन डाऊनस्ट्रीमची स्पीड काय दिलेली आहे आपल्याला x + 12 म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. म्हणजे आपल्याला हा जाताना लागणारा वेळ मिळणार आहे प्लस रिटर्न म्हणजे परत येताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं परत येताना किती वेळ लागणार आहे ते देखील डिस्टन्स 36 आहे. आणि आपल्याला अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येण्यासाठी स्पीड किती दिलेली आहे 12 - x आणि हा जाताना लागणारा वेळ प्लस येताना लागणारा वेळ हा दोन्ही मिळून आपल्याला 8 आवर्स दिलेला आहे. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. बघा 36 इन ब्रॅकेट 12 - x प्लस 36 इन ब्रॅकेट x + 12 अपॉन या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच याला आपण 12 + x घेतलं तरी चालतं आणि हा 12 - x इज इक्वल टू 8. आता याला ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करून घेऊयात. बघा 36 ने 12 ला मल्टिप्लाय केल्यावर किती येणार आहे 432 येणार आहे मायनस 36x
प्लस 36x प्लस 36 12 येणार आहे 432 अपॉन, आता इथं बघा एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे a मायनस बी, a प्लस बी आणि a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8 येणार आहे. आता ह्या टर्मने आपण 8 ला मल्टिप्लाय करून घेऊयात. मग बघा 432 इथं मायनस 30x प्लस 30x कॅन्सल होणार आहे, प्लस 432 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय 144 मायनस एक्स स्क्वेअर. आता ही ऍडिशन बघा किती येते 864 इज इक्वल टू 8 न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करूयात म्हणजे किती येते बघा 1152 मायनस 8x स्क्वेअर. पुढे बघा आता या टर्म आपण इकडे आणूयात म्हणजे 8x स्क्वेअर प्लस 864 मायनस 1152 इज इक्वल टू 0 आपल्याला मिळणार आहे. त्याला सॉल्व्ह करून घेऊयात. आता 8x स्क्वेअर याची जर आपण प्लस मायनस मायनस होणार आहे, याची सबट्रॅक्शन करून घेऊयात. तर मायनस 288 एवढी मिळणार आहे इज इक्वल टू 0. हा मायनस 288 आहे त्याला आपण इकडे प्लस मध्ये नेऊयात म्हणजे 8x स्क्वेअर इज इक्वल टू 288. हा 8 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो इकडे डिव्हिजन मध्ये जाईल म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू 288 अपॉन 8 म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू बघा काय येणार आहे 36 म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू 36 येणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू आपल्याला 6 मिळणार आहे. मग स्पीड ऑफ वॉटर इज इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर. आता आपण क्वेश्चन नंबर 8 बघणार आहोत. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. पिंटूला एक काम पूर्ण करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात असं सांगितलेलं आहे. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. त्या दोघांनी सोबत काम केलं तर ते दोघं मिळून ते काम 4 दिवसात संपवतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. आणि त्या दोघांनी एकट्यानं जर ते काम केलं तर त्या दोघांना किती किती दिवस लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा आपल्याला निशूला ते काम पूर्ण करण्यासाठी x दिवस लागतात असं आपण कन्सिडर करूयात. मग निशूचे जर x दिवस कन्सिडर केले तर पिंटूला ते काम पूर्ण करण्यासाठी x प्लस 6 days लागणार आहे. लेट निशू टेक्स डेज टू कंप्लीट वर्क बी x. निशू एक काम पूर्ण करण्यासाठी x दिवस घेणार आहे. मग पिंटूला तेच काम पूर्ण करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. म्हणजेच पिंटू टेक्स डेज टू कंप्लीट वर्क बी x प्लस 6 days येणार आहे. त्या दोघांनी मिळून जर ते काम केलं तर ते दोघं मिळून ते काम 4 दिवसात पूर्ण करतात असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग बोथ टेक्स डेज टू कंप्लीट वर्क इज इक्वल टू 4 days त्या दोघांना ते काम कंप्लीट करण्यासाठी लागतात. मग आता आपण याच्यावरून काय करूयात, एक एक दिवसामध्ये ते दोघं जण किती काम करतात ते आधी काढून घेऊयात. मग इन 1 days, आता हे 1 days याच्यासाठी काढायचं आहे की आपल्याला ते इक्वेशनच्या स्वरूपात ते मांडायचं असेल तर त्यासाठी 1 days मध्ये ते किती काम करतात हे आधी फाइंड करावं लागणार आहे. मग बघा निशू 1 days मध्ये किती काम करणार आहे. इन 1 days निशू वर्क 1/x म्हणजे एका दिवसामध्ये तो 1/x म्हणजे त्या कामाचा एक भाग पूर्ण करणार आहे एका दिवसामध्ये. आणि पिंटू वर्क इन 1 days इज इक्वल टू 1/x प्लस 6.
एक दिवसामध्ये तो त्या कामाचा एक पार्ट कंप्लीट करणार आहे, म्हणून आपण 1/x+6 घेतलेला आहे. आणि ते दोघं मिळून एका दिवसात किती काम करणार आहेत? बोथ वर्क इन 1 days इज इक्वल टू 1/4 येणार आहे. आता बाय कंडिशन बघा, ह्या दोघांचं एका दिवसातील कामाची आपल्याला ऍडिशन करावी लागेल आणि ती 1/4 येणार आहे. म्हणजेच 1/x प्लस 1/x+6 इज इक्वल टू 1/4 येणार आहे. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याला सॉल्व्ह करूया. x+6 ह्या x ना आता 1 ला मल्टिप्लाय केलं तर x येणार आहे आणि खाली आपल्या यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. x मल्टिप्लाय बाय x+6 इज इक्वल टू 1/4. बघा हे x+x 2x+6 अपॉन x न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करूयात म्हणजेच x² + 6x इज इक्वल टू 1/4. परत आपण आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. मग बघा 4 मल्टिप्लाय बाय 2x+6 इज इक्वल टू या x² + 6x न 1 ला मल्टिप्लाय केल्यावर हे ऍज इट इज राहणार आहे म्हणजेच x² + 6x. 4 न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केल्यावर बघा काय मिळतंय 8x + 4 6 24. ही टर्म आपण इकडे मायनस मध्ये आणूयात म्हणजे -x² - 6x इज इक्वल टू 0. म्हणजे आता -x², 8x - 6x म्हणजे हे येणार आहे +2x + 24 इज इक्वल टू 0. आपण ह्या इक्वेशनला मायनस न मल्टिप्लाय करून घेऊयात म्हणजेच x² - 2x - 24 इज इक्वल टू 0. मायनस न मल्टिप्लाय केल्यावर सगळ्या टर्मचे साइन चेंज होणार आहेत आणि आपल्याला हे नवीन इक्वेशन मिळालेलं आहे. आता या -24 चे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. मग बघा ह्या -24 चे असे फॅक्टर पाडायचे आहेत का त्यांची ऍडिशन -2 इतकी मिळाली पाहिजे. मग ते काय फॅक्टर येतील बघा 6 आणि 4 येणार आहे आणि इथं आपण 6 ला मायनस साइन द्यायचं आहे. मग बघा x² - 6x + 4x - 24 इज इक्वल टू 0. यामध्ये आपण कॉमन घेऊयात. x जर कॉमन घेतला तर काय येणार आहे x - 6. या दोघांमध्ये 4 कॉमन घेऊयात. इथं देखील x - 6 येणार आहे इज इक्वल टू 0. आता यांच्यामधून आपण x - 6 कॉमन घेऊयात. ब्रॅकेट मध्ये बघा x + 4 शिल्लक राहणार आहे इज इक्वल टू 0. मग एकदा फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 आणि नंतर सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0 घेऊयात. मग x - 6 इज इक्वल टू 0 और x + 4 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू 6 मिळणार आहे आणि x इज इक्वल टू -4 मिळणार आहे. पण हे x म्हणजे काय आहे? हे नंबर ऑफ डेज आहे. मग नंबर ऑफ डेज नेव्हर निगेटिव्ह. मग देअरफॉर x इज इक्वल टू 6 मिळणार आहेत आपल्याला. पण x म्हणजे काय आहे? ते निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस आहेत. मग निशूला बघा निशू टेक्स डेज टू कंप्लीट वर्क इज इक्वल टू 6 आणि पिंटू टेक्स डेज टू कंप्लीट वर्क इज इक्वल टू x+6 आहे. x+6 म्हणजेच येणार आहे x+6 म्हणजे 6+6 म्हणजे 12 डेज. म्हणजे ते काम कंप्लीट करण्यासाठी निशूला 6 दिवस लागणार आहेत आणि पिंटूला 12 डेज लागणार आहेत. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 9 बघायचा आहे. If 460 is divided by a natural number, question is 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Find quotient and divisor. आपल्याला एक नंबर दिलेला आहे 460 आणि त्याला एका नॅचरल नंबरने डिवाइड करायचा आहे. तर आपल्याला क्वेश्चन काय मिळणार आहे बघा 6 न मोर मिळणार आहे 5 टाइम्स द डिवायझर म्हणजे डिवायझरच्या 5 टाइम्स करून त्यामध्ये 6 ऍड करायचे आहे. तो आपला क्वेश्चन मिळणार आहे आणि त्याचा रिमाइंडर 1 मिळणार आहे. मग आपल्याला क्वेश्चन आणि डिवायझर फाइंड करायला सांगितलेला आहे. मग आधी डिवायझर आपण x कन्सिडर करूयात. लेट द डिवायझर
बी एक्स, डिवायझर आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. मग द क्वेश्चन इज, बघा क्वेश्चन काय मिळणार आहे. क्वेश्चन आपल्याला सांगितलेलं आहे 5 टाइम्स द डिवायझर, डिवायझरच्या 5 टाइम्स करायचं आहे म्हणजे 5x, आणि 6 न मोर आहे म्हणजे +6 करायचा आहे. हा क्वेश्चन आपल्याला मिळालेला आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये रिमाइंडर दिलेला आहे 1. मग रिमाइंडर इज 1, रिमाइंडर 1 दिलेला आहे. याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण आधी लिहून घेऊयात. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टीप्लाय बाय क्वेश्चन प्लस रिमाइंडर. या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूयात. बघा आपल्याला डिव्हिडंड किती दिलेला आहे, 460 दिलेला आहे. इज इक्वल टू डिवायझर आपल्याला एक्स, डिवायझर आपण एक्स कन्सिडर केलेला आहे, मल्टीप्लाय बाय क्वेश्चन काय आहे बघा आपला 5x + 6 प्लस रिमाइंडर 1 आहे. यामध्ये व्हॅल्यू पुट केलेले आहेत. आता याला आपण सॉल्व्ह करूया. बघा 460 इज इक्वल टू एक्स न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करूयात. मग 5x² प्लस 6 मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजे 6x प्लस 1. हा 460 इकडे मायनस मध्ये घेऊन जाऊयात. 5x² प्लस 6x प्लस 1 मायनस 460 इज इक्वल टू 0. म्हणजे 5x² प्लस 6x मायनस 459 इज इक्वल टू 0 आपल्याला मिळणार आहे. आता आपल्याला याचे फॅक्टर पाडायचे आहेत, पण इथं 5 आलेला आहे म्हणजे 5चं आणि 459चं मल्टिप्लिकेशन करून त्या नंबरचे फॅक्टर आपल्याला पाडावे लागणार आहेत. मग बघा त्याचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे. 459 मल्टिप्लाय 5 जर केलं तर आपल्याला 2295 हा नंबर मिळणार आहे. मग ह्या नंबरचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहे, पण हा मायनस आहे म्हणून इथं आपल्याला मायनस घ्यायचा आहे आणि ह्या नंबरचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. असे फॅक्टर पाडायचे आहेत की त्या दोन नंबरची, त्या फॅक्टरची ऍडिशन 6 आली पाहिजे. मग असे कोणते नंबर येणार आहेत. मग बघा आता त्यामध्ये इथं 51 आणि 45 हे दोन नंबर येणार आहेत. आपल्याला छोट्या नंबरला मायनस साइन द्यायचा आहे कारण हा 6 नंबर प्लस मध्ये आहे म्हणून. मग हे दोन फॅक्टर आता आपण इथं लिहून घेऊयात. मग बघा 5x² प्लस 51x मायनस 45x मायनस 459 इज इक्वल टू 0. यामध्ये काय कॉमन निघते बघा, याच्यामध्ये x कॉमन निघणार आहे. मग 5x प्लस 51 शिल्लक राहणार आहे. या दोघांमध्ये 9 कॉमन निघणार आहे. मग 9 कॉमन निघल्यावर इथं 9 5 45 आणि हा x इथं येणार आहे प्लस याला जर याच्यामधून जर 9 कॉमन काढला तर इथं 51 शिल्लक राहणार आहे इज इक्वल टू 0 येणार आहे. हे दोन ब्रॅकेट आपल्याला सेम मिळालेले आहेत ते कॉमन घेऊयात. मग बघा 5x प्लस 51 कॉमन घेतलेला आहे. मग सेकंड ब्रॅकेट मध्ये येणार आहे x मायनस 9 इज इक्वल टू 0. मग एकदा फर्स्ट ब्रॅकेट 0 घेऊयात, एकदा सेकंड ब्रॅकेट 0 घेऊयात. मग 5x प्लस 51 इज इक्वल टू 0 और x मायनस 9 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू काय मिळतोय बघा -51 अपॉन 5 आणि x इज इक्वल टू 9 आपल्याला मिळणार आहे. पण x म्हणजे आपला डिवायझर आहे आणि डिवायझर नेव्हर निगेटिव्ह, डिवायझर नेव्हर निगेटिव्ह. मग देअरफॉर x इज इक्वल टू आपल्याला 9 मिळणार आहे. म्हणजे आपला डिवायझर किती आलेला आहे बघा, डिवायझर 9 आलेला आहे. आणि आपल्याला क्वेश्चन फाइंड करायचा आहे. मग 5 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू 9 प्लस 6 हे येणार आहे 45 प्लस 6 म्हणजेच आपला क्वेश्चन आपल्याला 51 मिळणार आहे. म्हणजेच आपला डिवायझर 9 आलेला आहे आणि क्वेश्चन 51 आलेला आहे. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 10 सॉल्व्ह करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे. आपल्याला सांगितलेलं आहे ABCD इज अ ट्रॅपेझियम. हा ABCD हा ट्रॅपेझियम आहे. यामध्ये AB पॅरलल CD दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 33 आपल्याला दिलेला आहे. मग त्यासाठी आपल्याला
एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि ती ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. मग बघा, एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे? हाफ मल्टिप्लाय बाय सम ऑफ पॅरलल साइड्स म्हणजे AB प्लस CD मल्टिप्लाय बाय हाईट. हाईट काय आहे? AM. याच्यामध्ये आता व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. मग बघा, एरिया ऑफ ट्रॅपेझियम दिलेला आहे आपल्याला 33 इज इक्वल टू हाफ AB, त्याची लेंथ आपल्याला x दिलेली आहे, CD ची लेंथ आपल्याला 2x प्लस 1 दिलेली आहे मल्टिप्लाय बाय AM ची लेंथ आपल्याला x मायनस 4 दिलेली आहे. याला आता सॉल्व्ह करून घेऊयात. 2 मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊन जाऊयात म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 33 इज इक्वल टू x प्लस 2x म्हणजे हे येणार आहे 3x प्लस 1 मल्टिप्लाय बाय x मायनस 4. या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आपण आता करून घेऊया. मग याचं मल्टिप्लिकेशन बघा, 2 मल्टिप्लाय बाय 33 हे 66 येणार आहे इज इक्वल टू, आता 3x न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊयात आपण. त्यानंतर ह्या 1 न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊयात. मग बघा आता काय मिळणार आहे? 66 इज इक्वल टू 3x चा स्क्वेअर मायनस 3 4 चा 12x प्लस 1 मल्टिप्लाय बाय x म्हणजेच x 1 इंटू 4 म्हणजेच मायनस 4 इथे येणार आहे. या प्लस 66 ला आपण इकडे घेऊन जाऊया, तो मायनस 66 होणार आहे. मग बघा काय मिळतंय? 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस x म्हणजेच मायनस 11x मायनस 4 मायनस 66 इज इक्वल टू 0. 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 4 मायनस 66 हे मायनस 70 येणार आहे इज इक्वल टू 0. आता आपल्याला याचे फॅक्टर पाडायचे आहेत. म्हणजे इथं मायनस 70 आणि इथं 3 आलेलं आहे म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे मायनस 210. याचे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे आहेत का त्या दोन फॅक्टरची सम मायनस 11 आली पाहिजे. म्हणजे ह्या दोन फॅक्टरची जी ऍडिशन आहे ती मायनस 11 आली पाहिजे. मग काय फॅक्टर पडतील बघा, मायनस 21 आणि इथं प्लस 10. हे फॅक्टर आता आपण इकडे लिहून घेऊयात. मग बघा, 3x स्क्वेअर मायनस 21x प्लस 10x मायनस 70 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये 3x कॉमन निघेल, ब्रॅकेटमध्ये येईल x मायनस 7 प्लस या दोघांमध्ये 10 कॉमन घेऊयात, ब्रॅकेटमध्ये x मायनस 7 इज इक्वल टू 0. हे दोन ब्रॅकेट सेम आलेले आहेत, त्याला कॉमन घेऊयात. म्हणजेच x मायनस 7 कॉमन घेतला तर सेकंड ब्रॅकेटमध्ये बघा 3x प्लस 10 येणार आहे इज इक्वल टू 0. मग एकदा फर्स्ट ब्रॅकेट 0 घेऊयात आणि एकदा सेकंड ब्रॅकेट 0 घेऊयात. मग बघा, x मायनस 7 इज इक्वल टू 0 और 3x प्लस 10 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू हा मायनस 7 इकडे गेल्यावर प्लस 7 येणार आहे आणि x इज इक्वल टू मायनस 10/3 येणार आहे. मग x म्हणजेच काय आहे? लेंथ आहे. लेंथ इज नॉट निगेटिव्ह. लेंथ कधीच निगेटिव्ह नसते, म्हणून x ची व्हॅल्यू काय येणार आहे? 7 येणार आहे. मग x ची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळालेली आहे आणि आता आपल्याला ABCD यांच्या लेंथ फाइंड करायची आहे. मग बघा, AB इज इक्वल टू काय आहे? x आहे. म्हणजेच मग AB इज इक्वल टू 7 सेंटीमीटर आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर बघा, CD इज इक्वल टू 2x प्लस 1 म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय 7 प्लस 1 म्हणजेच 14 प्लस 1 म्हणजेच CD इज इक्वल टू 15 सेंटीमीटर आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर AM फाइंड करून घेऊयात. AM ही हाईट आहे, बघा ती काय आहे? x मायनस 4. x मायनस 4 म्हणजेच 7 मायनस 4 म्हणजेच 3 सेंटीमीटर येणार आहे. त्यानंतर आता आपण AD आणि BC या दोन साइड इक्वल आहेत, त्यांची लेंथ फाइंड करून घेऊयात. ती लेंथ आहे x मायनस 2. मग x ची व्हॅल्यू आहे 7 मायनस 2 म्हणजेच हे येणार आहे 5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे.